तीन सुटला, तीन मध्ये एक बाद झाला. त्याला दुसऱ्याचं मात्र होता राहिला. आड्याल दुसरा बाद झाला. पड्याल दोघं असे चौघ पाहत आहेत आणि चौघात सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होतोय फायनलला, कोण होतोय क्वार्टरला. अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला बाजी मारली देवळालीच्या शुभमनं. बऱ्याच दिवसाला आज कपाळाला गुलाल लागला या शुभमच्या. कारण रक्तात प्रामाणिकपणा आणि कष्ट तितकंच महत्वाचं आहे आणि कष्टात नमस्कार मित्रांनो. नमस्कार. छत्रपती संभाजीनगर बैलगाडा शर्यत या युट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आज खरोखर एका वासराने जाईल त्या मागच्या 2-3 मैदानात मी बघत होतो. वासराने खरोखरच डोळ्याचे पार न फेडले. खूप छान रित्या असा पळाला आणि आज योग आला त्याला भेटण्याचा. आपल्यासोबत आहे शुभम ड्रायव्हर आणि मालक. नमस्कार दादा. नमस्कार. काय आहे वासराचं नाव? माऊली. माऊली कुठनं घेतला होता माऊली? माऊली आपण गांधीवरून घेतलेली. कशी झाली होती खरेदी? 1,10,000. 1,10,000. हम्म. कुठल्या कुठल्या मैदानात पळालाय? जामखेडला पळाला, एकोडपाचोडला पळायला, वैजापूरला पळाला. किती गुलाल सांगता येईल वासराचे? 3-4 गुलाल आहे वासराचे. काय वय काय असेल वासराचं? एक 17-18 महिने. 17-18 महिन्याचं. काय सांगता येईल खासियत? मी काल जे एकोड पाचोडच्या मैदानात पळताना बघितला, खूपच छान रित्या पळाला होता. काय सांगता येईल वासराबद्दल? वासराबद्दल म्हणजे ज्या दिवशी बी वासराला बैल पुरतो तर त्या दिवशी नाही का तो 100% गुलालात राहतो. असं ड्रायव्हर शुभम ड्रायव्हर बी आपल्यासोबत तो बी बनतो. तर ज्या दिवशी नाही का बैल आपल्याला कंटिन्यू समजा पूर्ण वासराला शेलाला देईन त्या टायमाला बैल गुलालात असतो. हो, खूपच छान वासरू रित्या पळतंय. मी पण बघितलंय की एकोड पाचोडच्या मैदानाला वासरू बैलाला वाढ पळाला. हो. खूप छान रित्या असा पळाला. मित्रांनो, आपल्यासोबत आहे शुभम ड्रायव्हर देवळाई या नावाने प्रसिद्धी आहे त्यांची. तर बघूया. नमस्कार शुभम भाई. माऊली आहे आपल्यासोबत. काय सांगता येईल माऊली बद्दल? माऊली जेवढं सांगत तेवढं कमी. म्हणजे आपलं ईर्ष्या जाते रे सांगून. म्हणजे गट सेमी मी सांगून काढतोय वासराव. किती दिवसापासून चालू केलाय काय? वासरू आपण कृष्णा मोठे म्हणून आनंद पोले गांधीलीचे हा. त्यांच्याकडून घेतलं तर आपण 1,10,000 रुपयाला. हे वासरू मी 2-3 फेरे बघितले होते. बादमध्ये त्यांनाच म्हणलं मी आणतो बाबा, हा. मला घ्यायचं होतं. मी त्यांच्याकडे गेलो, मला हाणून द्या म्हणलं वासरू. आणि आनंद मी लहानपणा संग मित्र आहे आम्ही. हो. तर ते म्हणे असं देण्यात वासरू आहे आणि गरीब मुलाचं वासरू होतं. म्हणजे कसं त्याला बी थोडी पैशाची गरज होती या वासराचे. आपण म्हणजे बरेच जण म्हणले वासरू घ्या राव, हो. त्या पोराला गरज आहे. त्याच्यामुळे नाही घेतलं. मामाला एक शब्द टाकला आपण, आपले डिगबो म्हणून. त्याला काही करा मामा, आपल्याला एवढं वासरू घ्यायचं. हो. मग ते ना संध्याकाळी बसलो आणि सकाळी घेऊन आलो. काय बघितलं होतं वासरात अशी काय खासियत होती? वासरू म्हणजे आग आहे. ज्याशी बैलाला बैल पुरला त्याशी ना, म्हणजे सांगितलं तेवढं कमी वासराचं. काय तुम्ही घेतला आणि कुठून सुरुवात झाली? कोणत्या मैदानातून वासराची सुरुवात झाली? आम्ही सुंदरवाडीला मी भोरला 5वा नंबर केलता. आपले काकडी मेजर म्हणून. मग हे वासरू मी त्या काकडी मेजरच्या बैलामध्ये हाणलं. त्याने मी भोरला 5 नंबर केलता. मला माहिती वासरू पळणार आहे. मग त्या वासरात फेरा टाकला मी याचा. त्याच्यानंतर मग इथं गाडी वाटला आपण 2-3 बिनजोड केलं त्याच्यावर. तर मग म्हणलं कृष्णाला म्हणलं मी, मामाला म्हणलं आपल्याला हे वासरू घ्यायचं. असं आम्ही सोनू शेठ म्हणून झालट्याचे त्यांनी संग एक पायरा घेतला फेऱ्याला. तर मामा म्हणलं आपल्याला एक वासरू पाहायला जायचंय. तर मग गेलो, मामाला दाखवलं वासरू. मामाने संध्याकाळी पोहून सकाळी लगेच घेऊन आलो वासरू.
आणि कुठलं पण 3 फेऱ्याचं मैदानाचं नियोजन कुठलं झालं पहिलं? पहिलं आम्ही बोरवाडीचा बिजली म्हणून आहे नगरला पावलं राहिले नगरला. तिथं थोडी गाडी तास पलटी होऊन तरी निकाल घेतला गाडीनं गटाला. त्याच्यानंतर आम्ही जामखेडला 1 नंबर केला डायरेक्ट. दुसऱ्याच मैदानी 1 नंबर. विठ्ठल बाप्पा म्हणून यांचा रुस्तम. त्या बैलामध्ये पळवलं तिथे 1 नंबर केला. तिन्ही फेरे सुट्टा निकाल 2 चकडीनं. 3 फेरे सुट्टा निकाल. आणि काय सांगता येईल वासराबद्दल? काय कोणती जात आहे वासराची काय? वासरात जात काय पाहायची बैलाच्या गांडीत दम लागतो फक्त दुसरं काही नाही जाताना पाहता. आता कसा पळतो हा बेट राहू द्या कसा राहू द्या बैला खरी गोष्ट आहे मित्रांनो. विठ्ठल नाना सांगतात ना, कशाला लागते जात आणि गोत, वासरात दम लागतो. खरंच दम दाखवण्यासारखंच वासरू आहे. त्याच्यानंतर कोणतं मैदान केलंय? त्याच्यानंतर आम्ही डबल 1 मैदान केलं. तर तिथं गट काढला सीमेला मार खाल्ला. बैल कडन लागली बैल पळाला नाही. वासरू दोन्ही फेरे हातात होतं. त्याच्यानंतर एकोलपातूरचं मैदान लागलं. तिथं गट सेमी अंतरंग काढले आणि फायनलला काय सगळेच बैल पळणार आहे आपलाच नाही पळणार. कितवा नंबर लागला तिथे? त्या दिवशी आपण 6वा नंबर केलता. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोड पाचोडीत नुकतंच मैदान झालं आणि त्या मैदानात फायनलला राहणं ही एवढी सोपी गोष्ट नाही, कारण की छत्रपती संभाजीनगरचं सेंटर पॉईंट आणि खूप सारे मोठे मोठे नामांकित बैल तिथं आले होते मित्रांनो. आणि त्याच मैदानात मी या वासराला बघितलं होतं आणि खूप छान रीते असा पळाला होता आणि हाकायला पण शुभम ड्रायव्हरच होते. काय सांगता येईल कसं झालं त्या दिवशीचं मैदान? त्या दिवशी फक्त बैल आमच्या माणसं मुलांसाठी त्यांसाठी पळाला. त्याला माहित होतं गावचं मैदान आहे जवळचं का त्यो घेतला आम्ही तेव्हा काय म्हणे 3 फूट आहे, हे अर्धा फूट आहे, हे असं आहे अमुक आहे धमुक आहे. मी तरी मामा म्हणलो काही नाही मामा 3 फूट राहून द्या अपर राहू द्या तरी वासरू पळणार आहे तर पळणार आहे. आणि त्यांना सिद्ध करून लागलं फक्त आमची जवळच्या मैदानात. 6वा का व्हायना गुलाला गाडी तुली त्याचेच आमले मोठे उपकार आहे आमच्यावर. बघा मित्रांनो, आज बरेचसे नाव ठेवणारी लोक पण असतात. क्षेत्राचं ते म्हणतात ना, हा क्षेत्रच गुन्हेगारी आहे. तसं जात बघितली तशी तरी जेमतेम बेरड जातीचं वासरू, पण पळायला बघितलं तर शुभम ड्रायव्हरने सांगितलं तशी आगच. आणि मी स्वतः पण बघितलंय, खूपच छान रीते असं पळतोय. भविष्य अजून खूप छान आहे वासरू. तुम्हाला सांगतो मी ज्या दिवशी याला बैल पुरला त्या दिवशी कोण राहून द्या आम्ही आता पुसेगावला आदत आणणार दोन्ही. हे आपलं वादळ आणि ह्यो ते कधी पळले ना आमचं नशिबाने साथ दिली पुढं काय होईल ते नजारा अलगच आहे. बघा मित्रांनो, आज नामांकित मैदान आणि एवढं मोठं धाडस, आणि खरोखरच का ना करावा? बैलाचं पळ आणि ड्रायव्हरला जर गॅरंटी असेल तर का नाही करावा? आणि मालकांचा विश्वास खूप काय मालकाबद्दल काय सांगता येईल? मालक म्हणजे आपले विचारायचं काम नाही. हे मामा आहे ते बी मामा आहे आणि आमचे डिगबो ते विचारूच नका. आणि मी कृष्णा आनंद आम्ही 3च जण आहे. आम्हाला जो पटला आम्ही ते घालतो. आम्ही चौथ्या माणसाचं ऐकत बी मामाचं ताकद ऐकत नाही. आमच्या मनाने पैरे करतो आम्ही आणि तेच. काय प्रतिक्रिया असते ज्या टायमाला मैदानाला जायचंय, मैदानाला पळायला जायचंय, बैल वगैरे लावला, मामाचं काय म्हणणं असतं कसं? मामाचं काय मामाला मला बळजबरी खुणा लागत मामा चला चला चला. मामा नाही रे मामा काम आहे गॅरेजचं काम आहे मामाचं गाईचं दुधा धंदा आहे त्याच्यामुळे त्यांचं काही जमत नाही. पण त्यांच्या पायाला लागेल त्याच्यामध्ये पायाचा लय मोठा प्रॉब्लेम आहे आम्हाला. त्या पायात तरी बी आम्ही लंगडत लुंगडत कसं का व्हायना तिथं मैदानावर नाचतच येतो. आणि ज्या दिवशी गुलाल झाला आमचा मामाचे एक पाय वरत राहतो. असं म्हणजे इतके त्यांच्या डोळ्यातून लगेच अश्रू येते. काहून का लय जण बाबा आणि नवीन गाडा मालक आहे हो. आणि माझ्या भरोश्यावर आणि कृष्णा भरोश्यावर आमचं अनेक आनंद. 3 माणसं आहे आम्ही तिघामुळंच 4-5 गोरे आमचे आणि ते वासर बी आम्हाला साथ देऊ राहिले. शुभम, पैरा करताना काय बघितलं जातं? आज तू बऱ्याच ठिकाणी चांगले चांगले बैल हाकतो, वासरं हाकतो, नवीन वासर बरेचसे घडवले तू. काय बघतो बैल? मी फक्त बैल पाळताना बघतो बैल असा लोट लाट नाही काही नाही. म्हणजे बैला शिस्त आणि बैल मेन कारण मी बैल कोणते घालतो जे पुढं थांबन निकाल संपल्यानंतर ते बैल आणतो मी. काहून हा, का आपले वासर मध्ये आपले वासर थांबत नाही आणि जो बैल थांबतो ते बैल आणाल का बरं? काहून का वासराला दुखापत होत नाही काही नाही इजा होत नाही मला स्वतःला बी. आणि कस समोर गाड्या माणसं खूप राहते गाड्या राहत्या अशा एक कारणामुळं आमच्या एक बैला लागलं होतं अजून ते बैल बांधलेले. आणि प्लस मध्ये आपल्याला माहिती बाबा ह्यो बैल आपल्यामध्ये काम करीन तोच बैल आणायचा. जो काम नाही करणार ते बैल आणून काय फायदा? आणि आपल्यामध्ये आपल्या वासाला कोणत्या गतीचा बैल लागतो? काहून का मी स्वतः आणतो ना. आणि मी कसं पैरा कसं करतो मी स्वतः दुसऱ्याच गाडीवर बसतो एकदा ते बैल हाणून पाहतो आणि तोच बैल मी माझ्या वासरात आणतो. नवीन पैऱ्यातला बैल आणत नाही मी.
शुभम किती वर्षाचा अनुभव सांगता येईल? 6-7 वर्ष म्हणजे 6वी-7वी पासून आहे. आमचे बाबा आहे. हा. इथंच मला बाबांना शिकवलं आणि एक आमचे कृष्ण मामा म्हणून त्यांनी दोघांनी मिळून इथंच आम्ही बैल शिकवत होतो. इथंच आणलो मी आणि मग चालू झालं. मग इथून पुढं जे चालू झालं म्हणजे मी वासले नंबर तयार केले. पण ऐन टायमावर काय होतं दुसरे ड्रायव्हर आहे दुसरा पायरावाला माणूस आहे तो डायरेक्ट म्हणतो नाही त्याला कुठं जमणार ते अजून लहान आहे. काय मग वय वर्ष सांगता येईल तुझं? माझं वय चालू आहे मला 20. एवढ्या कमी वयात एवढं छान काम आणि एवढं मान मिळाला, काय सांगता येईल त्याच्याबद्दल? बैलगाडी मान क्षेत्राने काय दिलंय तुला? माणसं म्हणजे असे बरेच आपले सातारा भागात झालं बुलढाणा विदर्भात म्हणजे असे मित्रपणा झाला आपला का लई. पण ह्या नादामुळे मला बरेच जण लहान लहान लेकर ताकद ओळखते ह्या नादामुळे. नाही तर असं कोणा ओळखलं असतं आमदाराला लवकर लवकर ओळखत नाही ते आम्हाला ओळखते बघा मित्रांनो, फक्त बैलामुळं. बैलगाडी क्षेत्राची किमया की आज 300-400 किलोमीटर सुद्धा लांबून सुद्धा बैलगाडी मालकांचे फोन येणं, ओळख ठेवणं. एक नवीन जॉकी पण स्वतःचं नाव खूप चांगल्या रीते कमवलंय. आज बैलगाडी क्षेत्राने एक ओळख दिली. आणि शुभम ड्रायव्हर शिक्षण वगैरे काय झालंय आता? शिक्षण मी माझं ITI बी होईल आणि मी टाटा मोटर्स सतक्षी ऑटो म्हणून आहे लाडगावला तिथे शोरूमला जॉबला होतो. पण ह्या नादापायी नाही जमलं ते मला. म्हणजे कसं माहितीये का मला रविवारच्या सुट्टी राहायची पण ह्या नादामुळे मी गेलोच नाही. म्हणजे जायचो आणि दुपारून घरी नाही जायचो बी नाही इकडेच बैल आणायचो. आज नाद आणि नादाने ओळख पण दिली चांगल्यारीत्या. जसं तू वासरं घडवतो तसं या नादाने तुला पण चांगल्यारीत्या घडवलंय. असं बी गेलो असतो 10-15 हजार रुपये 12 हजार रुपये लिहितले ITI वाला मला माहिती 10-12 हजार रुपये. पण मी या बैला जीवावर 50 हजार रुपये कमीतो ना रोजचे. एका दिवसात एका मैदानात 50,000 रुपये कमवणं ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. ड्रायव्हिंग लाईन चांगली आहे बैलगाडी क्षेत्रात आणि अवघड पण तेवढीच आहे. काय सांगता येईल आता नवीन युवक बरेचसे तुझ्या माझ्या वयाचे ह्या क्षेत्रात उतरतायत, त्यांना काय सांगता येईल? मी सांगायला काय सांगणे भाऊ कोणी बी आणा पण आपल्या जीवाला जपून. मित्रांनो आपल्यासोबत मालक आहे. बाबा आज वासरू आपल्या दावणीला आलाय, हो. काय सांगता येईल वासराबद्दल? वासराचं काय सांगायचं वासराला तर असं सांगणं आहे की बा काही यावं काहीतरी भाग्य उजळायचंय त्यामुळे ते वासरू लागलं आम्हाला. मग आता माणूस ह्या माणसाचं वासरू आहे ते पण आता ना इलाजी गोष्टानं हे करता नाही आलं. आज तो साथ देऊ राहिला म्हणून यायचा खेळ चालू आहे. ते दोघं तिघं साथ देऊ राहिले म्हणून यायचा खेळ चालू आहे. नाही तर मग यायचा खेळ असं एवढं ना ते याच्या मागे ज्यारे ते दूध धावलं ते काय खेळ जमतो का ते 4 बैल बांधेल पडेल मायावाले. पण आता हे दोघं जण साथ देते कोणाला दोघं तिघ जण म्हणून चांगलं आहे. बरं हा नातू आहे मायावाला. हो. याला बचपन जवळ इथं शिकलेला मी घोड्या बायला त्यापासून त्याची नजर मेलेली आहे. हाणायच्या बाबतीमध्ये त्याचं काही सांगता येणार नाही एकदम पद्धतशीर आलं. पण त्याला एवढं सांगणं की बाबा की चांगला हान जीवाला पाहायचं आणि सगळं आपलं काम बी झालं पाहिजे. आज एक नवीन माहिती मिळाली मित्रांनो. शुभम ड्रायव्हरला घडवलंय आणि शुभम ड्रायव्हरनी वासरू आज आपल्या दावणीला घडवलंय. आज नाव आपलं एवढं मोठं करताय वासरू, काय सांगता येईल वासराचं? वासरे नाव म्हणलं म्हणजे त्याचं सांगणं काय त्याला बैल फक्त जास्त पुरला कधी तर चांगल्या बैला सुधरून द्यायचो नाही हे एवढे गॅरंटी अजिबात. पण त्याला जास्त बी लोटणं लाटणं चालत नाही आणि आडा पाळणार नाही. आता काही काय म्हणणं की बा तो हे मारतो छाती मारतो फलन मारतो पण तो मला हिडोर याच्यावर दिसत असेल छाती मारताना याचं त्याचं. आता ही पब्लिक आहे काय कोणाला नाव ठेवून आपल्याला त्याला कोणाला मानता येत नाही काही. किती दिवसापासून नाद आहे बाबा आपल्याला? मी आता तुम्हाला मी सांगतो जवळजवळ मी 30 वर्षापासून मी लोकांची साला घातली तरी मी लोकांची बैल जमाटलेले तुम्ही साला स्वतः घालून केलेलं आहे. ड्रायव्हर म्हणून केलेलं आहे? नाही ड्रायव्हर दुसरा व्हायचा पण बैलाचं नाद मला पहिल्यापासून. हो. मग मी स्वतः शेती केल्यापासून मी कामाचे स्वतः जे बैल कुठं जर न्यायचे असले 2 रोज बांधून ठेवायचं. ती पहिले जोड तांगा होता ते एवढं नव्हतं जोड तांग्याचं आता ते ह्या बैलाला ती एक हागायला गाडी मकायला गाडी पहिलं गाडी नाही तिथून बैल तांग्याला न्यायचे आणि तिथं जाऊन 2-2 राऊंड आणायचे अशी बैल होती माझ्याजवळ आणि ते बैल मी घरी मरून दिले. किती बैल झाले बाबा आपल्या दावणीला? माझ्याजवळ कम से कम बैल 10 बैल झाले असते. हा नाद खूप जुना. जुना म्हणलं म्हणजे आता मी लय याच्यापासून नाद आहे. एक तर माझ्या मुलाला बी लहान असताना यायला कुस्त्याचा नाद लावला होता कारण की वालांटर नादामध्ये जाऊ नये म्हणून. हो. जोपर्यंत यायचे लग्न नाही झाले तोपर्यंत त्याला
कुस्तीचे 4 आण्यापासून मी याला कुस्तीला नेलेलं आहे. 4 आणे 8 आणे रूप आहे. ते शेवटचा रूप आहे टप्प्यावर, मग तिथून पुढं ती वालांटरा नादाला जाऊ नये. आपल्या मर्जीने आपण राहा. गावाले बी आपल्याला साथ देते सगळे, एकूण असं काही नाही साथ देत नाही म्हणून सगळे साथ देते. याच्यामध्ये बी मित्रमंडळ सगळे साथ देते. हा यायचे चुलते सुद्धा, हा याचा चुलता सुद्धा आम्हाला साथ देतो. सगळे लहान मोठे सगळे एकूण मान्यता आम्ही. असं काही नाही पर गावाला गेलो का आम्ही याच्या माहितीला करून राहतो. बरेचसे बैल तुमच्या दावणीला घडले नाना. आज माऊली आहे आणि माऊलीनं तुमचं खूप नाव केलंय. आज तुमची जी बैलगाडी शर्यतीची परंपरा आज तुमची मुलं पुढे चालवतायत, काय सांगता येईल? नाही मुलं तर चालली ते, मुलं फक्त या 2-3 मुलं चालली ते. हो हे बाकीचे गावाले साथ देते. हा गांधीचा माणूस आहे, दोघं तिघ जण, हा जवळचा आहे, हा नातू आहे, हे सगळे साथ देते म्हणून हे गाव पुढे चाललेलं आहे. नाही तर याची जण होऊ शकणार नाही. हे खर्च करते ना, पण त्याला उपयोग नाही. चालणारा लागवतो त्याला, येऊन चालणारा. उद्योगधंदे जे असल्यामुळं हा ह्या गोष्टीला थोडं अडचण होते ना. आज शुभम ड्रायव्हरची तुम्हाला चांगली साथ आहे. साथ म्हणलं म्हणजे त्याचे जीवर आहे, या दोन्ही त्यांचे जीवर येते सगळे कारभार. खूपच छानपणे माहिती दिली मित्रांनो बाबांनी आपल्याला. शुभम ड्रायव्हर आज गुरु सोबत आहे, तुम्हाला घडवलंय, काय सांगता येईल? बाबांना आपल्याला लहानपणी होतो मी इथं वावर केलत. हो. आणि मी न बाबा म्हणजे आम्हाला माहित होतं यांच्याकडे बैल आहे हो. बाबाकडे. मग मी डेगू भाऊच्या बळजबरी पाठी मागे लागून, किसना मामा झालं यांच्या 2-3 जणांच्या पाठी मागे लागून यांच्यामुळं शिकलो बा मी बैल आणत. आणि मला नव्हता पहिला, आता आमच्या घरच्याला बी नाही, येड्याचा नाद होता फक्त आम्हाला. मित्रांनो खूप छान अशी माहिती दिली शुभम ड्रायव्हरने आपल्याला. छानपणे आज जसं वासरू घडवलंय तेव्हापासून शुभम ड्रायव्हर सोबत आहे आणि त्यांनी खूप छानपणे आपल्याला माहिती दिली. माहिती दिल्याबद्दल खरंच शुभम ड्रायव्हरचं खूप खूप धन्यवाद. आणि भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा, लाईक करा. खूप खूप धन्यवाद शुभम ड्रायव्हर आपला.